राज्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 12 कोटींची बिलं ही थकीत असल्याची महत्वपूर्ण माहिती मिलिंदजी भोसले यांनी समोर आणली आहे। राज्य शासनाकडे जलजीवन मिशनची जवळपास 12,000 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत। शासन इतर योजनांना निधी देते, मात्र ठेकेदारांच्या कामाचा मोबदला देत नाही। जलजीवन मिशनमध्ये जाणीवपूर्वक कंत्राटदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न शासन आणि अधिकारी करत असल्याचा आरोप कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला। मिलिंद भोसले म्हणाले, जलजीवन मिशनचे केंद्राचे 50% आणि राज्य शासनाचे 50% असा निधी दिला जातो, मात्र केंद्र शासनाने परिपत्रक काढून यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे कंत्राटदारांची कोंडी झाली आहे। कंत्राटदारांनी जी कामे केली आहेत, काही चूक नसताना जाणीवपूर्वक कंत्राटदारांना बिले न देण्यासाठी चालढकल केली जात आहे। आमची बिले न देण्यासाठी समिती नेमली, मुदतवाढ इतर गोष्टींचे दंड आकारण्यात येत आहेत। 12,000 कोटी रुपयांची देयके 1 वर्षांपासून देत नसतील, कंत्राटदारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांनी कसा चालवायचा असा प्रश्नही त्यांनी केला। याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रस्ताव सादर करा, बिले लवकरच देऊ असे सांगितल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले। राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र जलजीवन मिशनची संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून मिलिंद भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली। या बैठकीस महासचिव सुनील नगराळे, राजेश देशमुख, कांतीलाल डुबल, कैलास लांडे, नरेंद्र भोसले, प्रशांत कारंडे, सातारा जिल्हा महासंघाचे अध्यक्ष सिकंदर डांगे, प्रशांत भोसले आणि कंत्राटदार उपस्थित होते।